रोहित पवार, संदीप क्षीरसागर, शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे या देखील याच ठिकाणी उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे। शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी नेत्यांच्या भेटी गाठी सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। रोहित पवार, संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत, तर त्याच ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। राजकीय वातावरण हे खरं तर वेगानं घडत असताना आता तिकडे गोविंदबागेत शरद पवार यांच्या भेटी गाठी या नेत्यांच्या सुरू असल्याचं आपण बघू शकतो। रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्या भेटीला गेले, त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित आहेत, त्यामुळे सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार, संदीप क्षीरसागर यांच्यात काय चर्चा होते बघावं लागेल। तर बातमी अतिशय महत्त्वाची, 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक झाली होती। 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादी एकत्रीकरणाची घोषणा होणार होती। 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांची बैठक झाल्याचं एक महत्त्वाची माहिती समोर आली आणि 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादी एकत्रीकरणाची घोषणा होणार होती, अशी देखील एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आता समोर येते। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा रंगत असताना आता 17 जानेवारीला खरं तर अजितदादा आणि शरद पवार यांची बैठक झाल्याचं समोर येत आहे आणि 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादी एकत्रीकरणाची घोषणा होणार होती, अशी ही एक माहिती समोर आलेली आहे। शरद पवार, अजित पवार आणि या इतर नेत्यांमध्ये ही बैठक होत असल्याची दृश्य आपण बघत आहोत। 17 जानेवारीची ही दृश्य, 17 जानेवारीला शरद पवार आणि अजितदादा यांच्यामध्ये बैठक झाली होती आणि खरं तर 12 फेब्रुवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होणार होती, अशी देखील माहिती समोर आलेली आहे। आणि या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने आता येणाऱ्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतात बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। या बैठकीतली ही दृश्य आपण बघत आहोत। 17 जानेवारीला अजितदादा आणि शरद पवार यांची बैठक झाली, इतरही काही नेते या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती आता समोर आलेली आहे। तर 12 फेब्रुवारीला एनसीपी एकत्रीकरणाची घोषणा होणार होती, अशी देखील माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। कृष्णा, अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल सध्याच्या राजकीय हालचालींना बघता। 17 जानेवारीला अजितदादा आणि शरद पवारांची बैठक झाली होती आणि 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची चर्चा होती। 12 फेब्रुवारीला खरं तर घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात होती। काय या सगळ्या अनुषंगाने आता माहिती समोर येते? वर्षा, आपण पाहतो की अजित पवार हयात असताना सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्र येणं हे सातत्याने दिसत होतं आणि त्याच्यापैकी विलीनीकरणाची चर्चा जी आहे ती सुरू होती। मात्र पक्षाच्या अंतर्गत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा वरिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन चर्चा जी आहे ती झालेल्या होत्या आणि 17 तारखेला म्हणजे 17 जानेवारीला एकत्रित दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांची एक बैठक झालेली होती। त्या बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित होते, राजेश टोपे होते, अजितदादा होते आणि जयंत पाटील, त्याचबरोबर अमोल कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील असे बडे नेते जे आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे, ते एकत्रितपणे या सगळ्या संदर्भात चर्चा करत होते आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात, विलीनीकरणासंदर्भात चर्चा जी आहे ती जवळपास अंतिम टप्प्यामध्ये होती आणि 12 तारखेला या 12 फेब्रुवारीला एकत्र येण्याची, विलीनीकरणाची घोषणा जी आहे ती अधिकृतपणे होणार होती, असं देखील आता समजतं आहे। शरद पवार यांची थोड्या वेळापूर्वी जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की विलीनीकरणाची चर्चा ही अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये सुरू होती। मला त्याबद्दल फारसं काही माहित नाहीये। मात्र आता 17 तारखेला जो काही जिथे बैठक झालेली होती त्याचा व्हिडिओ जो समोर आला, त्या बैठकीमध्ये ते दोन्ही नेते तर दिसत आहेतच, मात्र तिथे शरद पवार सुद्धा दिसत आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादीतील नेते सुद्धा पाहायला मिळत आहेत। खरं तर रोहित पवार सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकमेकांना विश्वासात घेऊन जी एकत्र येण्यासंदर्भातली चर्चा आहे ती अंतिम टप्प्यामध्ये झाली होती, असंच काहीच आता स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। आणि याच 17 तारखेच्या बैठकीचा एक व्हिडिओ जो समोर आलेला आहे, त्या बैठकीमध्ये हे सगळे नेते जे आहेत ते एका टेबलवरती बसून चर्चा करताना पाहायला मिळतात आणि बैठकीमध्ये शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती आहे। त्यामध्ये विलीनीकरणाच्या संदर्भात जी काय अंतिम टप्प्यामध्ये चर्चा आलेली होती, असं कृष्णा, त्यामुळे खरं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील ही नेत्यांची महत्त्वाची बैठक आणि या बैठकी संदर्भातले आता नवनवीन अपडेट समोर येत आहेत। आपल्याकडून माहिती घेत राहू, तर धन्यवाद।